नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज न बुलेटिनची सुरुवात करूया. बातमी नागपूरमधली आहे. नागपूरमध्ये घरी लग्न किंवा अन्य समारंभ आयोजित करण्यासाठी आता प्रशासनाची परवानगी आवश्यक असणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सक्त कारवाईचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातले आदेश काढलेत. नागपूर शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यासाठी हे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे याआधीच मंगल कार्यालय आणि लॉनमध्ये लग्न समारंभ आयोजित करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. आता घरी कार्य असेल तरी परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र हे आदेश नागपूर शहर वगळता उर्वरित जिल्ह्यातल्या भागांसाठी आहे. नागपूरकरांसाठी नवे नियम आता जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले आहेत. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश आता काढलेले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, निश्चितच जर का बघायचं झालं तर मागच्या काही आठवड्यामध्ये नागपूरने सातत्याने कोरोनाची संक्रमण संख्या सातत्याने वाढत आहे आणि मागच्या एक आठवड्यामध्ये तर हा आकडा हजारच्या पार गेलेला आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाची ही गोष्ट लक्षात आली की या हजारच्या वर जो आकडा गेला यामध्ये विशेष करून ग्रामीणचेही रुग्ण मोठ्या संख्येने आहे. आणि 23 फेब्रुवारीला जिल्हाचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी एक बैठक घेतली होती. तेव्हा एक नवीन कडक नियमावली नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यासाठी लागू केली होती. तेव्हा लग्न सोहळ्यामध्ये 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली, मग ते जिल्ह्यामध्ये असो किंवा शहरामध्ये असो. मात्र नागरिक त्याचं पालन करताना दिसत नव्हते. त्यामुळे कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांना आज वेगळा आदेश काढावा लागला आणि नागपूर शहर वगळता जिल्ह्यामध्ये कोणताही लग्न सोहळा असेल, इतर कोणताही कार्यक्रम असेल त्याची परवानगी घ्यावी लागेल. विदाऊट परवानगी कोणताही कार्यक्रम सोहळा घेतला तर त्यांवर गुन्हा दाखल होईल, दंडात्मक कारवाई होईल. या व्यतिरिक्त त्या कार्यक्रमामध्ये 50च्या वर लोक उपस्थित राहता येणार नाही. अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना काढावे लागले. तर प्रमुखच हे कारण होतं की मागच्या काही दिवसांमध्ये नागपूरमध्ये संक्रमणाचा आकडा वाढतोय. त्यामध्ये ग्रामीणचे रुग्ण मोठ्या संख्येने होते आणि ग्रामीणमध्ये मोठ्या संख्येने झपाट्याने लग्न सोहळे असो किंवा इतरही कौटुंबिक कार्यक्रम असो पाहायला मिळत होते. प्रशासनाकडनं या संदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या जात नव्हत्या. म्हणजे नियमावली केली जात होती पण स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता आदेश काढल्यानंतर संपूर्ण तालुकांना हे आदेश केलेले आहेत. तहसीलदार सक्तीने या नियमाचं पालन करणार आहे आणि त्याचे पुढील सूचना महसूल विभागाचे जे अधिकारी आणि पोलीस विभाग यांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहर वगळता कुठेही कोणताही कार्यक्रम जर का घ्यायचा असेल तर त्या आयोजकांना पहिले परवानगी घ्यावी लागेल आणि 50 लोकांचं या संदर्भात बंधन असेल की 50 लोकांच्यावर तिथे लोक ठेवता येणार नाही. ज्यांनी या नियमाचं उल्लंघन केलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अजिंक्य, बिलकुल तुषार, आणि यासोबतच नागपूर पालिका क्षेत्र आणि नागपूरमधला उर्वरित जो ग्रामीण भाग आहे या क्षेत्रामध्ये कोणकोणते हॉटस्पॉट सध्या आयडेंटिफाय केले गेलेले आहेत ज्या ठिकाणी रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसतेय? त्या संदर्भात काय नेमक्या उपाययोजना प्रशासनामार्फत केल्या जात आहेत? कारण आता लसीकरण देखील सुरू आहे. गोंधळाची परिस्थिती सुरुवातीला आपण बघितली होती लसीकरणामध्ये, मात्र आता हळूहळू लसीकरण सुलभ केलं जात आहे. तुषार, त्या संदर्भात नेमकं काय सांगताय? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर नागपूर शहरामध्ये नवीन 9 हॉटस्पॉट आयडेंटिफाय नागपूर महानगरपालिकेने स्वतः केलेले आहे. त्यामध्ये स्वावलंबी नगर असेल, बजाज नगर असेल, गणेशपेठ असेल, जरी पटका भाग असेल, इंदोरा असेल, हे सर्व हॉटस्पॉट आहे. या सर्व भागामध्ये मोठ्या संख्येने सातत्याने संक्रमित रुग्ण पाहायला मिळत आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की विशेष करून जे बाजारपेठ आहे, बाजारपेठा क्षेत्रामध्ये जे खरेदीला जाणारे लोक आहे ते मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह निघत आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या घरचे पूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह निघत आहे. नागपूर शहरामध्ये काही कार्यालय देखील असे आहेत जिथे कोरोनाचे मोठे हॉटस्पॉट बनलेले आहे. नागपूर जिल्हा परिषदचं जे कार्यालय आहे त्या जिल्हा परिषदच्या कार्यालयामध्ये 22 कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले आहे. एकट्या शिक्षण विभागाचे 12 कर्मचारी आणि विशेष म्हणजे त्या 22 कर्मचाऱ्यांच्या घरचे पूर्ण कुटुंब हे देखील पॉझिटिव्ह आढळलं आहे. त्यामुळे नागपूरमध्ये निश्चितच जो संक्रमण दर वाढत आहे त्याचं प्रमुख हे देखील एक कारण आहे की ते कुटुंबातला एखादा सदस्य जर का पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना देखील त्याची लवकर लागण होताना पाहायला मिळत आहे. अजिंक्य, बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. नागपूरकरांनी आता खबरदारी आणखीन बाळगण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ किंवा इतर काही घरी कार्य असेल तर त्या संदर्भातले नवे नियम लागू केलेले आहेत. नागपूर शहर वगळता हे नियम लागू असणार आहेत. नागपूरमधलीच पुढची बातमी. कोरोना रुग्णसंख्या वाढतीये. गेल्या 24 तासात कोरोनाचे 1070 रुग्ण आढळलेले आहेत तर कोरोना बाधित 8 रुग्णांचा मृत्यू झालाय.
गेल्या 24 तासात 726 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलेला आहे। शहरात कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं वाढतीये, मात्र नागपूरकर घराबाहेर वावरताना फार गंभीर असल्याचं दिसत नाहीये। नागरिकांची ही बेपर्वाई शहराला महागात पडते की काय, असंच सध्या या आकड्यांवरून बघायला मिळतंय। मुंबईतला आता कोरोना संदर्भातला आढावा आपण घेऊया। मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 1121 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आलेली आहे। सोबतच 6 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय। त्यामुळे आता मुंबईतली एकूण कोरोना रुग्णसंख्या 3,28,742 इतकी झालेली आहे। मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाईला सुरुवात केलेली आहे। कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आणि मास्कचा वापर न करणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारण्याची कारवाई आता सुरू झालेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत सध्या। स्वाती, मुंबईतला आकडा देखील आता वाढू लागलेला आहे। नागरिकांची बेपर्वाई याला कारणीभूत ठरते की काय, अशी सध्या तरी या आकडेवारीवरनं आपल्याला म्हणता येऊ शकेल। स्वाती, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर आपण बघितलं की कोरोना होणारे, पॉझिटिव्ह होणारे आणि त्यांच्या संपर्कात येणारे, पण अनेकदा असं असतं की कोरोनाचे अनेकदा सिम्पटम्स बघायला मिळत नाही आणि त्यामुळे जो हलगर्जीपणा आहे त्यामुळे अधिक लोक बाधित होतात। जसं आता आपण बघितलं की मागच्या आठवड्याच्या आधी म्हणजे साधारणतः 1 जानेवारीमध्ये जी बाधितांची संख्या होती आणि आताची संख्या याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे। आता आपण मुंबईत बघितलं की साधारणतः काल परवा दिवशी 1121 रुग्ण सापडले, काल 1103 रुग्ण सापडले। त्याचबरोबर मृत्यूचा आकडाही जो 3 आणि 4 होता तो आता 6 पर्यंत येऊन पोहोचलाय। तसं बघायला गेलं तर दुपटी एवढा झालेला आहे, जरी आकडा छोटा असला तरीही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की अनेक जण आपण बघतो की लस घेतली, म्हणजे आता तर सिनियर सिटीजन्स आणि कोमॉर्बिडिटी असलेल्यांना लसीकरण सुरू झाले, पण एकूणच आरोग्य क्षेत्रामधला चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे किंवा इतर जे आहेत ते लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतरच गाफील झालेले बघायला मिळतात। खरं तर लसीकरणाचे 2 डोस, म्हणजे पहिला डोस, त्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस आणि त्यानंतर 2 आठवड्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं कोविडची इम्युनिटी मिळते। म्हणजे कोविड तुम्हाला ही लस टोचल्यानंतर जेव्हा याचं काम सुरू होतं त्याचं मुख्य काम काय असतं की तुम्हाला कोविड होऊ शकतो, पण त्याची इंटेन्सिटी आहे किंवा त्याच्यामध्ये मृत्यू होणं किंवा फार मोठे कॉम्प्लिकेशन निर्माण होणं या गोष्टी होणार नाही। याचा अर्थ काय की जरी तुम्ही लस घेतली तरी तुम्हाला तोंडावर मास्क लावायचा आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे आणि सातत्यानं हात धुवायचे आहे। मग सॅनिटायझरचा वापर करा किंवा साबणाचा वापर करा। पण या गोष्टींकडे मधल्या काळामध्ये ज्या शांतपणे आपल्याला साधारणतः आकडेवारी कमी झाली त्याच्यानंतर लोक गाफील झाले आणि मग ही आकडेवारी सातत्यानं वाढताना बघायला मिळाली। मुंबईत जसं तुषारने उल्लेख केला की विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे, जसं अमरावतीचा भाग की जिकडे आधी रुग्ण सापडत नव्हते आणि त्यानंतर जो नवा स्ट्रेन अमरावतीत सापडला, जो कोरोनाचा नवा उपप्रकार सापडला, त्यामुळे यांची संख्या खूप वाढत गेली। आणि मुंबई असं शहर आहे की इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे। स्वाती, मी येतो आपल्याकडे। सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊया तिकडे। तर लोकांच्या मनात शंका आणि संशयाला जागा आहे आणि ती चर्चा सुरू आहे, पण प्रत्येक जण हा दडपणाखाली आहे आणि ते दडपण न बोलण्याचा, गप्प रहा अशा पद्धतीचा, खरं म्हणजे तापसी पन्नू असेल किंवा अनुराग कश्यप असतील, अन्य 2 लोक आहेत, त्यांच्यावरती इन्कम टॅक्सने धाडी घातली असतील। याचा अर्थ असा आहे का संपूर्ण सिनेसृष्टी आणि बॉलिवूड त्यांच्यावर सतत कधी अंडरवर्ल्डचा पैसा त्यात आल्याची चर्चा होती, कधी काळा पैसा त्यात खळखळतो अशी चर्चा होती, अशा अनेक चर्चा होत्या। ते चुकीचं आहे। मी चुकीचं यासाठी म्हणतो आहे कारण या फिल्म उद्योगाचा पाया एका मराठी माणसानं घातला, त्यांचं नाव दादासाहेब फाळके। आणि दादासाहेब फाळक्यांनी ज्या इंडस्ट्रीचा उद्योगाचा पाया घातला त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीला थारा असू नये। आणि आतापर्यंत जेव्हा जेव्हा या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी झालेली आहे
तेव्हा सर्वप्रथम अनेकदा मी पाहिलं सिने उद्योगातील अनेक प्रमुख लोकांनी आवाज उठवला, अनेक आहे. मग ते बलराज सहाने असतील किंवा अन्य कोणी असतील, प्रत्येकाने. आणि आता जर कोणी या संदर्भात काय बोलत असतील तर त्यांना अशा प्रकारे गुन्हेगार किंवा देशद्रोही ठरवू नये. चौकशी जरूर व्हावी जर कोणी काय चुकीचं केलं असेल तर, पण ही पद्धत नाही. सर बॉलिवूडचे जेवढे मोठे कलाकार आहेत ते काहीही बोलत नाहीये. अमिताभ बच्चन आधी ट्विट करायचे, अक्षय कुमार ट्विट करायचे जेव्हा पेट्रोलचे प्राइस वाढल्या होत्या. डरने की बात नाही आहे. क्यों डर है? का घाबरते? असा आहे की हा देश आहे, लोकशाही प्रधान देश आहे. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लोकशाही मार्गानं या देशाचं नेतृत्व करत आहेत. या देशातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निवडणूक, प्रत्येक निर्णय हा आजही लोकशाही मार्गाने घेतला जातो. त्याच्यामुळे देशात लोकशाही आहे असं मी मानतो. जरी लोकशाहीच्या मार्गाने कोणी हुकुमशाहीचा मार्ग स्वीकारला असेल तरी लोकशाही आहे. सब हिंदी में तापसी पन्नू सर क्या है सर तापसी पन्नू अनुराग कश्यप के ऊपर रेड की गई है. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. लग्न, मॉल आणि थिएटर्समध्ये जिथं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन होत नाही तिथं कारवाईचे आदेश मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आता दिलेले आहेत. जुहूच्या एका क्लबवर कारवाई केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. नियमांचं जर उल्लंघन झालं तर निश्चितपणे कारवाई होईल असं अस्लम शेख यांनी म्हटलेलं आहे. लग्न समारंभ असतील, मॉलमधली गर्दी असेल किंवा थिएटरमध्ये जिथं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन होत नाहीये तिथं थेट कारवाई केली जाईल असे आदेश मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेले आहेत. जुहूच्या एका क्लबवर कारवाई केल्याचंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलंय. पब आणि जे हॉटेल्स सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स फॉलो करत नाही त्यांच्यावरती कारवाई होत आहे. आधी वर्लीवरती काय पब चालू होते त्याच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली. काल जुहूमध्ये, मुंबई खरं म्हणजे हा मोठा शहर आहे आणि हजारोच्या संख्येने हॉटेल्स आणि पब्स आहेत आणि जे कोणीही गाईडलाईन्स फॉलो नाही करतील त्यांच्यावरती अशीच कारवाई चालू राहणार आहे. आणि त्याच्याशिवाय जे लोक मास्क नाही घालणार, जे लोक लग्नाची परवानगी घेत आहेत ते फॉलो नाही करत असणार किंवा मॉल असेल किंवा थिएटर असेल, जिथे जिथे जे SOPs दिली त्यांना सर्वांना ते फॉलोअप करावं लागेल. याच संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज बघूया. मुंबईमध्ये महानगरपालिकेकडून रात्री उशिरा पब आणि क्लबवर छापे टाकण्यात आलेत. कोरोना प्रतिबंधक नियमांना धाब्यावर बसवून हे पब उशिरापर्यंत सुरू होते. अंधेरीच्या के वेस्ट वॉर्ड कार्यालयानं ही कारवाई केली आहे. जुहूच्या आर अड्डा आणि बॅरल मेन्शनवर ही कारवाई करण्यात आली. या दोनही ठिकाणी पार्टीसाठी प्रचंड मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालेलं होतं. मुंबई महानगरपालिकेनं आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. पालिकेच्या के वेस्ट वॉर्डच्या कार्यालयानं ही कारवाई केलेली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन सर्रासपणे केलं जात असल्या कारणामुळे पब आणि क्लबवर छापे टाकण्यात आलेले आहेत. मुंबईतल्या अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पब आणि क्लब मोठ्या गर्दीमध्ये सुरू असल्याचं आढळलेलं होतं. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारतर्फे या अशा कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि क्लब्सवर आता थेट कारवाई होताना दिसतेय. अंधेरीच्या के वेस्ट वॉर्ड कार्यालयानं जुहूच्या आर अड्डा आणि बॅरल मॅन्शन या पब्सवर कारवाई करण्यात आलेली आहे. या दोनही ठिकाणी पार्टीसाठी मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालेलं होतं. सर्रासपणे कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होत होतं. हा सगळा प्रकार लक्षात घेता पालिकेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देताना देखील हेच सांगितलंय. कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करू नका. नियमांचं जर उल्लंघन झालं तर थेट कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. त्याचनुसार मुंबई महानगरपालिकेनं काल रात्री उशिरा कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब्सवर थेट कारवाई केलेली आहे.
अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। विवेक, कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब्स आणि क्लब्सवर आता कारवाई होताना दिसतेय, काय सांगता येईल त्याबद्दल? मनसेचे नेते संतोष धुरी यांनी काही दिवसापूर्वी वरळीमधल्या काही पब्सवर मध्ये जाऊन फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि तिथं कोरोनाचे सगळे नियम उल्लंघन करून आणि वेळेची मर्यादा देखील त्याच्या पलीकडे जाऊन देखील हे पब्स आणि क्लब सुरू आहेत हे दाखवलेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या कारवाईला सुरुवात झालेली आहे। काल रात्री जुहूमध्ये देखील अशाच काही पब्सवर धाडी घेण्यात आल्या आणि कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे की जिथं जिथं अशा नियमांचं उल्लंघन होणार असेल तिथं ही कारवाई असेल। थिएटर्स असतील, लग्नाचे हॉल असतील, तिथं कोरोनाचे जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं जर पालन झालं नाही, मास्क वापरलं नाही, जास्त गर्दी केली, जी लोकांसाठी जी मर्यादा घालून दिलेली आहे त्याचं जर पालन केलं नाही तर निश्चितपणे यापुढे देखील कडक कारवाई होईल असं असलम शेख यांनी सांगितलेलं आहे। बिलकुल विवेक, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। बुलेटिनमध्ये एका ब्रेकची वेळ झालेली आहे, मात्र त्याआधी एक आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे कोरोनाच्या महामारीनं आपल्या सर्वांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय। आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकणार आहे। कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सर्वांचंच योगदान फार महत्त्वाचं बनलंय। या माध्यमातून या व्हायरसला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे। या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्या सोबत असणार आहे। जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही, याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। विदर्भासाठी जारी केलेला हीट वेव्हचा अलर्ट आता मागे घेण्यात आलेला आहे। वाऱ्यांची दिशा बदलल्यानं अलर्ट मागे घेण्यात आलाय। नागपूर वेधशाळेनं या संदर्भातला अलर्ट जारी केलेला होता, मात्र आता वाऱ्यांची दिशा बदलल्यानं हा अलर्ट मागे घेण्यात आलेला आहे। चंद्रपूर, वाशिम आणि अकोल्यासाठी हा अलर्ट जारी करण्यात आलेला होता। मात्र विदर्भातलं तापमान वाढलेलंच आहे। बाहेर जाताना काळजी घेण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आलेल्या आहेत। यासोबतच आज तापमान जास्त राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, हीट वेव्हचा अलर्ट आता मागे घेतला गेल्याचं समजतं आहे, काय याबद्दलची अपडेट? अजिंक्य, निश्चितच कालच नागपूर वेधशाळेने एक अलर्ट जारी केलेला होता। विशेष म्हणजे चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या 3 जिल्ह्यासाठी हीट वेव्हचा अलर्ट होता, पण आज सकाळला नागपूर वेधशाळेने तो अलर्ट मागे घेतलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की राजस्थान, गुजरात इथनं जे उत्तर पूर्वेकडनं येणारे जे वारे आहे त्या वाऱ्यांची दिशा बदलल्या, त्यामुळे कुठेतरी हा हीट वेव्हचा अलर्ट मागे घेण्यात आलेला आहे। असं असलं तरी नागपूर आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात तापमान हे सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे। काल देखील आपण बघितलं की विदर्भात सर्वात जास्त तापमान हे ब्रह्मपुरीचं नोंदवलं गेलं। ब्रह्मपुरीमध्ये 39.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर चंद्रपूरमध्ये 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। आणि या सर्व परिस्थिती बघता तो नागपूर वेधशाळेनं अलर्ट जारी केला होता की कुठेतरी या 3 जिल्ह्यामध्ये अकोला, चंद्रपूर आणि वाशिम या 3 जिल्ह्यांमध्ये हीट वेव्ह राहू शकते। पण आता तो मागे घेतल्यामुळे जरी मागे घेतला असला तरी नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना केलेल्या आहे। हीट वेव्हचं एक असं असतं की जर का तापमान हे 40 अंश सेल्सिअसपेक्षा वर असलं किंवा सामान्यपेक्षा 5 अंश सेल्सिअसनं जास्त असलं तेव्हा हीट वेव्हचा अलर्ट दिला जातो। तर कालचं जे तापमान होते सामान्यपेक्षा साधारण 5 अंश सेल्सिअस जास्त पाहायला मिळत होतं या 3 जिल्ह्यामुळे, त्यामुळे कुठेतरी हीट वेव्हचा अलर्ट दिला होता। पण ऐन शेवटल्या क्षणाला वाऱ्यांनी दिशा बदलली, त्यामुळे कुठेतरी आता हा मागे घेण्यात आला। एक दिलासादायक म्हणावं लागेल नागपूरकर म्हणा किंवा विदर्भातल्या जनतेसाठी की कुठेतरी हीट वेव्हचा अलर्ट मागे असला तरीही मात्र काळजी घेण्याची तितकीच गरज आहे। सामान्यतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विदर्भातलं तापमान हे 32 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असतं, पण काल ते सामान्यपेक्षा 5 ते 6 अंश सेल्सिअस जास्त पाहायला मिळालं। बहुतांश जिल्ह्यांमध्ये 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या पर्यंत तापमान पोहोचलेलं होतं। त्यामुळे पहिल्या
वेळेस असं पाहायला मिळतं की मार्च महिन्यामध्ये कुठेतरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढलेलं आहे आणि उन्हाचा तडका विदर्भातल्या जनतेला सहन करावा लागत आहे. मात्र आज सकाळी नागपूर वेस्ट शाळेने हा अलर्ट मागे घेतला आणि कुठेतरी एक चांगली बातमी सकाळी विदर्भातल्या जनतेला नागपूर वेस्ट शाळेने दिलेली आहे. अजिंक्य. बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. हीट वेव्हचा अलर्ट आता मागे घेतला गेलेला आहे, मात्र तरी देखील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन घराबाहेर पडताना प्रशासनानं केलेलं आहे. कारण आज दिवसभर तापमान जास्त राहण्याचा अंदाज देखील वेधशाळेनं वर्तवलेला आहे. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. तुम्हाला माहितीये टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस वर 99.9% जंतू मारतो आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. थैंक यू. क्या जरूरत थी? सही तो था. वो आज वोल्टेज लो है, कल बैटरी फूल रही है, सही बैकअप ही नहीं दे रही है. बस अब नो भागदौड़. ऐसी वैसी बैटरी और इन्वर्टर की भागदौड़ से बचिए. अमेज के हाई परफॉर्मेंस वाले बैटरी और इन्वर्टर लीजिए. लाइफ में टेंशन मत लीजिए. स्ट्रेप्सिल्स याचे मेडिकेटेड सोल्युशन गोड गोळीच्या तुलनेत घशातील इन्फेक्शन निर्माण करणारे व्हायरस बॅक्टेरिया घालून देतं खवखवीपासून दीर्घ आराम. स्ट्रेप्सिल्स, तुमच्या घशाचा डॉक्टर. यहाँ मुंबई में कुछ ऐसा होने वाला है जिससे शायद पूरे देश का नक्शा बदल सकता है. रंजन, मुझे यहाँ तुम्हारी जरूरत है. क्या दिमाग दौड़ता है सर आपका, बिल्कुल एक क्रिमिनल की तरह. बोलिए, आप लोग चलाओगे, जवाब तो हमें देना पड़ता है ना. अपनी देशभक्ति और कर्तव्य निष्ठा के लिए रंजन चित्तौड़ा कभी किसी से माफी नहीं मांगेगा. जय हिंद सर. रंजन को बांध कर रखने से तुम खुश रह पाओगी. जिंदगी भर तुमने परिवार से ज्यादा इंडिया से मोहब्बत की. आज किसे चुनेगा, परिवार या इंडिया? रुद्रकाल इस रविवार शाम 7 बजे स्टार प्लस और 1 हफ्ते पहले डिज्नी प्लस हॉटस्टार VIP पर. प्रेझेंटेड बाय रेनो, पॅशन फॉर लाईफ. याला म्हणतात चमक. बाहेरची जास्त चमकते, आतली जास्त चमकते. नो 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 नो, बाहेरची. आणि या मॅचचा विनर आहे इंडिगो ॲक्रेलिक लॅमिनेट, जो भिंतीला देतो उत्तम चमक, आतही बाहेरही. इंडिगो ॲक्रेलिक लॅमिनेट. आजार हातांनी देखील पसरतात, म्हणून डेटॉल हँडवॉश, जो देतो सामान्य हँडवॉशच्या तुलनेत 10 पट बेटर जर्म प्रोटेक्शन. एकटा डेटॉल हँडवॉशच आहे इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे प्रमाणित. डेटॉल हँडवॉश असेल घरी तर आजाराची भीती कमी. लाट बाई लाट पापड लाट, लाट बाई लाट पापड लाट. इटुकले चोर चोरतायत माल, मेहंदीच्या हातांचे होतायत हाल. लाट बाई लाट पापड लाट, लाट बाई लाट. पापड सीझन आला, घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला. लाट बाई पापड लाट. का तोडलीस पिगी बँक? पैसे हवे होते तर माझ्याकडून घ्यायचे ना. तुझ्या बर्थडे गिफ्टचे पैसे तुझ्याकडूनच घ्यायचे. तू औषध झालास वेदनांचे. डेटॉल, आपल्याच्या संरक्षणासाठी कणखर आधार. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे. Citroen, inspired by you, inspired by India. स्ट्रॉंग मूव 4-in-1. आपण कराल मूव तर नाती वाढतील. आता वेदनेपासून मुक्तीसोबतच मिळवा जंतूंपासून संरक्षणही. स्ट्रॉंग मूव सोबत डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड अगदी मोफत. आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका हॅपीनेस. बायकोचं प्रेम आणि तिरुमला. मॅम, तिरुमाला? तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. ज्या घरामध्ये असते डेटॉलची सवय, त्या घरी आजार पण कमी हो. ज्या घरामध्ये डेटॉलची सवय असते तिथे लोक कमी आजारी पडतात, कारण हा देतो 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षा. माझ्या घरात डेटॉलची स्वच्छता. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे. कोरोनामुळे तुमच्या घरातच सुरक्षित रहा आणि महाशिवरात्री महोत्सवाचे थेट प्रक्षेपण पहा ऑनलाईन आणि टीव्ही चॅनल्सवर. आदियोगींच्या कृपेने भरलेले आणि सद्गुरूंनी ऊर्जित केलेले रुद्राक्ष मिळवा. तुमच्या घरी मोफत रुद्राक्ष मिळवण्यासाठी या लिंकवर जाऊन नोंदणी करा.
नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपले काय आहे? डेटॉल बी 100% शुअर. सायन्सचे कॉन्सेप्ट शिकणं आता आहे मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सुद्धा आहे डिस्नी बायजूस अर्ली लर्न ऍप द्वारे आता तुमची मुलं एक्सपिरियन्स करतील इन डेप्थ कॉन्सेप्ट्स, पर्सनलाइज्ड लर्निंग आणि मॅजिकल वर्कबुक्सचं जग. डाउनलोड करा आणि बनवा लर्निंग. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल बी 100% शुअर. हे काय? हे गुड नाईट गोल्ड फ्लॅश आहे. फ्लॅश मोड वर फ्लॅश वेपर्स पोलिसांप्रमाणे कानाकोपऱ्यात लपलेल्या डाकू डासांना शोधून धप्पक धप्पक भारतातील सर्वात शक्तिशाली लिक्विड वेपरायझर गुड नाईट गोल्ड फ्लॅश. जर्म्स आणि व्हायरसेस पृष्ठभागांवर अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. म्हणून माझा भरोसा लायझॉल, जो मारतो कोविड-19 पसरवणारा कोरोना व्हायरसला फक्त 30 सेकंदामध्ये आणि 99.9% जर्म्स देखील. म्हणून तर घर बनते सेफ टू टच. LIC पॉलिसी धारकांनो लक्ष द्या. दावे वेळेवर पूर्ण करायला आम्हाला मदत करा. अधिक माहितीसाठी तुमच्या सेवा देणाऱ्या शाखेला संपर्क करा अथवा डायल करा 022-6827-6827. शॉर्टकटने घेऊन जा रे आपल्या नेहमीच्या. काय चालायचं का? काय चालायचं का? कुठे मिळा? अरे आधी आपण हिला एअरपोर्टला पोहोचवू, मग मी तुला पोहोचवू. थँक्यू ताई. नाती अनेक पण वर्दी एक. नवे लक्ष्य 7 मार्च पासून दर रविवारी रात्री 10 वाजता स्टार प्रवाहावर. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणाचा? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, तो ना कठीण डाग काढतो ना सगळे जर्म्स मारतो. आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. तर चला इंडिया, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करूया. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहोच, तुमची ताकद. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात आयकर विभागानं सुरू केलेल्या धडक कारवाईच्या विरोधात सामनामधून परखड भाष्य करण्यात आलेलं आहे. सगळ्यांनाच सत्ताधाऱ्यांच्या पालखीचे भोई होता येत नाही. काही जण पाठीला कणा आहे हे वेळप्रसंगी दाखवत असतात. देशामध्ये स्वातंत्र्याचं हनन होतंय असं सामनामध्ये म्हटलं गेलेलं आहे. तापसी आणि अनुरागवरच्या कारवाईचा समाचार सामनामधनं घेतला गेलेला आहे. आयकर विभागाच्या या कारवाईवर सामनामधून परखड भाष्य करण्यात आलेले आहे. आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत फोनलाईनवरनं. प्रवीणजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सामनामधून आयकर विभागानं तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्या कारवाई संदर्भात भाष्य करण्यात आलेलं आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. मला वाटतं सामना ही काय अथॉरिटीने की ITने काय केलं, EDने काय केलं, NIAने काय केलं, हा काय आणि देश पातळीवरचा पण हा पेपर नाही जो देशात वाचला जातो किंवा देशात त्याचे परिणाम होतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने चाललेला आहे त्याच्यावर कधी भाष्य येत नाही. परंतु एककलमी कार्यक्रम आहे. केंद्रावर टीका करण्याची जी संधी मिळेल, कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्यामुळे केंद्राच्या तपास यंत्रणाच त्या ठिकाणी दोषी आहेत किंवा त्यांच्यावर टीका करणं एक कलमी कार्यक्रम आहे. महाराष्ट्रामध्ये तपास यंत्रणा त्या ठिकाणी 20-25 दिवस झाले पूजा चव्हाणचा मृत्यू होऊन त्याच्याबद्दल सामना 4 ओळी लिहिल्या जात नाहीत की का नाही अजून FIR दाखल केला, या प्रकरणाचं नेमकं काय झालं. मग इथे आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा किंवा एखाद्याच्या जीवनाचा अंत होतो त्याच्यावर त्या ठिकाणी काय लिहायचं नाही, बोलायचं नाही.
आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये तापसी किंवा अनुरागवरील ज्या कारवाईचा जो काही समाचार घेतला असं त्यांना वाटतं, तर मला वाटतं त्यांचं समाधान आहे. शेवटी कुठल्याही असो राज्याच्या तपास यंत्रणा असतात, केंद्राचं तपास यंत्रणा केंद्राचं काम करत असतात. या संविधानानं घटनेनं आपल्या सिस्टीमनं लावून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या योग्य त्या अयोग्य ते करतात ते त्या ठिकाणी चुकीचं, हे मला वाटतं आपलं मत मांडणं प्रत्येकाला अधिकार आहे. वर्तमानपत्रांना आहे, पत्रकारांना आहे, संपादकांना आहे. बरोबर. परंतु केंद्रातल्याच तपास यंत्रणा काहीतरी सूड भावनेनं करतायत आणि यांचं सूड भावनेनं रोज चाललेलं आहे. प्रवीणजी उलट रोज कारवाया करतायत. प्रवीणजी उलट सामनामधनं असं देखील म्हटलं गेलंय की फक्त तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपच नाही तर तपास यंत्रणांच्या स्वातंत्र्याचं देखील हनन होत आहे. आपण सहमत आहात याच्याशी? नाही, मला वाटत नाही तपास यंत्रणांच्या स्वातंत्र्याचं हनन होत नाही. कारण ज्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांची कार्यकक्षा, त्यांचे अधिकार हे त्या ठिकाणी अबाधित आहेत आणि असं कुठेही झालं नाही. आणि झालं चुकीचं, तपास यंत्रणांना ओव्हररूल केलं तर न्याय व्यवस्था ही मोठी व्यवस्था आहे ना देशात. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी एक न्याय व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून केलेली आहे. म्हणजे उद्या जर तपास यंत्रणा तुमचं म्हणताय हनन केलं असेल किंवा त्यांच्यावर कोण प्रभावित केलं असेल तर न्यायालय त्या ठिकाणी ठोकरतं ना. त्याच्यामुळे आपणच त्या ठिकाणी निर्णयाप्रत जाणं मला वाटतं अशा प्रकारचं योग्य नाही आणि कोणी कोणाच्या स्वातंत्र्याचं हनन करत नाही. कोणाला असं वाटत असेल, परंतु या ठिकाणी प्रत्येकाचं स्वातंत्र्य त्या त्या यंत्रणांचं आहे. ते त्या ठिकाणी कशाची पर्वा न करता आपापलं काम करत असतात आणि जिथे अतिरेक करतात तिथे कोर्ट नावाची यंत्रणा आहे ना. बरोबर. आणि ती तर कोणाची बाजू घ्यायचा कोर्टाचा काही विषय नाहीये. बिलकुल बिलकुल. प्रवीणजी खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील आहेत फोन लाईनवरनं. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. अतुलजी, सामनामधून तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्यावर जी आयकर विभागाची कारवाई होतीये त्यावर भाष्य करण्यात आलंय, कारवाईचा समाचार घेतला गेलाय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? मी सामना आज वाचलेला नाही आहे, पण एक नक्की आहे की स्वातंत्र्याचं हनन म्हणजे काय आहे की जे लोक सरकारला प्रश्न विचारतात, जे लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहतात त्यांनाच नोटीस का जाते. जर मोडस ऑपरेंडी जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ऍक्च्युअली पर्सनल इन्फॉर्मेशन कधीही कोणाची देत नाही, कारण ती त्या आरटीआय मध्ये येत नाही. आपण आरटीआय टाकून बघा, इन्कम टॅक्स आपल्याला इन्फॉर्मेशन देत नाही. पण इथे ईडीची रेड होणार असेल किंवा इन्कम टॅक्सचा काही रेड होणार असेल, सर्च आणि सीजर होणार असेल, तर ही बातमी पहिले भाजपच्या लोकांना कशी मिळते हा प्रश्न एक आहे. दुसरी गोष्ट, ज्या लोकांवर कारवाया होते ते कोणत्या लोकांवर कारवाया होत असतात, ते जे लोक यांना विरोध करतात. मग हे यांच्या पक्षात गेल्यानंतर त्या कारवाया का थांबतात? आता मुकुल रॉय यांच्यावर सीबीआय नारदा स्कॅम मध्ये त्यांच्यावर खूप पहिले त्यांनी दबाव आणला. सीबीआयनी त्यांचं इन्व्हेस्टिगेशन केलं, इंट्रोगेशन केलं आणि मग त्यानंतर 28 त्यांनी जॉईन केलं बीजेपी आणि 28 सप्टेंबर 2019 नंतर आजपर्यंत सीबीआय मध्ये ते कधी गेले नाही. तशाच 4 केसेस आहेत. 4 खासदार आहेत राज्यसभेचे, आंध्र प्रदेश तेव्हाचा आंध्र प्रदेश, आताचा तेलंगणा, टीडीपीचे. त्या खासदारांच्या विरोधामध्ये सीबीआय आणि आयटीच्या रेड झाल्या, केसेस झाल्या. त्यांनी बीजेपी जॉईन केल्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी संपल्या. आता स्वतः नितीन गडकरी साहेबांनी म्हटलंय की आमच्याकडे वाल्मिकी करण्याचा कार्यक्रम आहे म्हणून. कोणती या सगळ्या गोष्टी इतक्या स्पष्ट आहे आणि इतक्या क्लिअर आहे की त्याला कोणी दबाव लागू शकत नाही. जे आरोप तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपवर झालेले आहेत ते त्यांच्यावरच का? मग संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीची मोडस ऑपरेंडी हीच असेल, मग इतर लोकांवर का रेड झाला नाही? एका वेळेस सगळ्यांना या ट्रेलमध्ये घेतलं पाहिजे, पण तसं होत नाही. आणि त्यामुळे ह्या आकसापोटी घेतलेले वापर आहे इन्स्टिट्यूशनचा, इन्व्हेस्टिगेशन इन्स्टिट्यूशनचा, आणि हा नक्की स्वातंत्र्यावर घालाय. कारण की तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा, नाहीतर तुमचं काय करण्यात येईल हे. आणि दिशा रवीच्या केसमध्ये जे सेशन जज होते त्यांनी ज्या पद्धतीचे स्ट्रिक्चर्स पास केलेले आहेत सुद्धा त्यामुळे तुम्ही कोर्टात जा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला जे अधिकार दिले लोकांच्या प्रश्नावर चर्चा करा ना. बेरोजगारीवर चर्चा करा. तुम्ही पेट्रोलचे भाव तुम्ही 100 वर नेला तर 1000 वर सिलेंडर घेऊन जाणार तुम्ही. उज्ज्वला गॅसमध्ये महिलांना तुम्ही मूर्ख बनवून ठेवलेला आहे, त्यांचं किती नुकसान आहे याच्यावर चर्चा नको आहे. मुद्दा कळला अतुलजी, धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणखी एका ब्रेकची वेळ झालेली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
presented by Renault, passion for life. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया तिकडे. लेकिन उसी डिसीजन में सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ने लिखा है कि एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाधारण स्थिति निर्माण होने के बाद 50% क्रॉस हो सकता है. तो उन्होंने ये नहीं कहा है कि कभी भी नहीं हो सकता. महाराष्ट्र में जब हाईकोर्ट में केस चली तो बीजेपी गवर्नमेंट, देवेंद्र जी गवर्नमेंट महाराष्ट्र के हाईकोर्ट में को यह कन्विंस करने में यशस्वी हुई कि 32% 32% आबादी जब मागास होती है तो 50% आरक्षण में वो नहीं बैठ सकती. ये एक्स्ट्राऑर्डिनरी सिचुएशन निर्माण हुई, यह असाधारण स्थिति निर्माण हुई और बॉम्बे हाईकोर्ट ने उसको माना और आरक्षण को उन्होंने सम्मति दे दी. मागास आयोग के अहवाल को भी सम्मति दे दी और उसके आधार पर आरक्षण को भी सम्मति दे दी. सुप्रीम कोर्ट में यह आर्गुमेंट करने में हम अयशस्वी हो रहे हैं कि देयर इज अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिचुएशन. आपके प्रश्न के निमित्त 2 और मुद्दे मुझे बताने हैं. एक तो ये लगातार केंद्र की ओर इशारा करते. त्या राज्यांनी आरक्षण देणं ह्या त्या राज्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये केंद्राचा काही रोल नाही. ज्या 9 राज्यांनी 50% क्रॉस केली तमिळनाडू सहित, ते काय केंद्राकडे गेले नाहीये. मराठा आरक्षण प्रश्नी भाजपनं आता आक्रमक भूमिका घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांच्या या सगळ्या वक्तव्यांवरनं बघायला मिळत आहे. बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्या आपण बघितल्या. तुर्तास वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.